चंद्रपूर जिल्ह्यात राज्यातील सत्तारूढ भाजपाच्या आमदारांचं पुन्हा एकदा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलन सुरू झालं आहे। कोरपना तालुक्यातील नंदाफाटा येथे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। पालगाव ते नंदाफाटा रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था आहे आणि या विरोधात पालगाव येथील ग्रामस्थांनी आमदाराने मे महिन्यात आंदोलन केलं होतं। त्यानंतर कंपनीने 30 मेच्या आत रस्ता बनवून देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं। मात्र आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आमदार देवराव भोंगळे यांनी पुन्हा एकदा कंपनीसमोर ग्रामस्थांना घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। अल्ट्राटेकचं मॅनेजमेंट अत्यंत बोगस आहे। दिलेला शब्द न पाळणे ही त्यांची सवय आहे आणि म्हणून आपण जेव्हा 5 मे 6 मे 7 मेला आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। मागणी काय गावांची की ज्या पालगावमधून तुम्ही लाईमस्टोन काढता, तुमचा कच्चा माल तुम्ही तिथून घेता आणि ते पालगाव अजून रस्त्याविना आहे। म्हणजे अल्ट्राटेकच्या माइन्स पासून तर पालगावपर्यंतचा रस्ता हा अत्यंत दुर्दैवी अवस्थेत आहे, दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी चालणं शक्य नाही आहे। अनेक अपघात झाले आणि गेल्या 40 वर्षापासूनची ही पालगाववासी जनतेची मागणी आहे की आम्हाला रस्ता करून द्यावा। पण आमची मागणी यासाठी आहे की तुम्ही पालगावमधून लाईमस्टोन काढा, आमचा अधिकार आहे। परंतु अल्ट्राटेकनी नेहमी आतापर्यंत लोकांना फक्त मूर्ख बनवण्याचं काम केलं। आम्ही जेव्हा 5, 6, 7 ला आंदोलन केलं त्यांनी आम्हाला लेखी दिलं की 30 मे पर्यंत आम्ही निर्णय करू, परंतु 30 मे नंतर सुद्धा आजची 24 तारीख आहे। आम्ही त्यांच्याशी बैठक घेतली, बैठकीमध्ये त्यांना चुकीचं आश्वासन दिलं आणि आम्हाला म्हणतात की आम्ही DMF मध्ये करू। पण तुमचा काय संबंध आहे DMFशी? तुम्हाला तुमच्या कंपनीच्या CSR फंडातून तुमच्या प्रॉफिटमधून आम्हाला रस्त्याची मागणी आहे, परंतु कंपनी जाणून बुजून या ठिकाणी रस्ता करण्यास टाळाटाळ करत आहे। शेवटी 2-3 बैठका झाल्या, बैठकीत त्यांनी फक्त आम्हाला गोड गोड बोलण्याचं काम केलं पण ठोस काही उपाय केला नाही आणि म्हणून आम्ही निर्णय केला की आता जोपर्यंत रस्ता सुरू होणार नाही तो पण आम्ही इथून हटणार नाही।